नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. सुरुवातीलाच जय महाराष्ट्राची एक विशेष बातमी. नाशिकमधील खड्ड्यांवरून महायुतीमध्ये राजकारण सुरू झालंय. भुजबळांना पालकमंत्री करा, शहराला खड्ड्यातून बाहेर काढा अशी फलकबाजी करण्यात आली आहे. छगन भुजबळांना पालकमंत्री करण्याची मागणी राष्ट्रवादीकडून केली गेली आहे. राष्ट्रवादीनं खड्ड्यांच्या प्रश्नावर नाशिकमध्ये ठिकठिकाणी हे फलक लावलेत. नाशिक दत्तक घेतलेल्या मुख्यमंत्र्यांना बॅनरमधून आवाहन केलं गेलं होतं. पाहुयात या संदर्भातील हा रिपोर्ट. नाशिकमधील खड्डे हा नाशिककरांसाठीचा कळीचा मुद्दा राहिला नसून नाशिकमधील राजकारणाचा सुद्धा मुद्दा झालाय. त्यामुळेच नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांनी खड्डेमुक्त नाशिकसाठी छगन भुजबळ यांना पालकमंत्री करा अशी बॅनरबाजी केली. नाशिक शहरात ठिकठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत. त्यात पावसामुळे जे काही उरले सुरले रस्ते आहेत तिथे खड्डे पडले. त्या खड्ड्यांमुळे 5 नाशिककरांचा बळी गेलाय. भुजबळ समर्थकांनी केलेली बॅनरबाजी गिरीश महाजन यांना डिवचण्यासाठी होती हे उघड आहे. गिरीश महाजनांनी सुद्धा पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं सांगून प्रश्न टोलवून लावला. भुजबळ साहेब सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत, निश्चित त्यांच्या भावना मी समजू शकतो, त्यांच्या लोकांच्या. आणि मग या संदर्भामध्ये मला वाटतं सर्व अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे. ते या बाबतीवर निर्णय घेतील. माझे आणि भुजबळ साहेबांचे अतिशय चांगले संबंध आहे. माझ्यामध्ये त्याच्यामध्ये कुठे दुरावा नाहीये, कुठे मतभेद नाही. माझे आणि भुजबळ साहेबांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आता महायुतीतच जुंपली आहे म्हटल्यावर संजय राऊतांनी सुद्धा गिरीश महाजन यांच्यावर टीकेचे बाण सोडले. गिरीश महाजन हे महाराष्ट्रातील चंपतराय असल्याची टीका राऊतांनी केली आणि राऊतांच्या टीकेला त्यांच्याच भाषेत भाजपनं सुद्धा उत्तर दिलं. हे बदलल्यामुळे नाशिककरांच्या जीवनातले खड्डे दूर होणार असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विचार करावा. सध्या नाशिकची जबाबदारी भाजपच्या चंपतरायकडे आहे. त्याच्यामुळे हे खड्डे वाढत आहेत, भ्रष्टाचार वाढतो, हे खरं आहे. म्हणून ते भाजपचे चंपतराय बसलेत ना तिथे, मंत्री आहेत ना ते. त्या भाजपच्या चंपतराय यांचं लक्ष खड्ड्यांपेक्षा किंवा उत्तम कामापेक्षा ठेकेदारां आणि कमिशनबाजी याच्याकडेच आहे. संजय राऊत हे महाराष्ट्राचे संपत राऊत आहेत. संपत राऊत म्हणजे ज्यांनी अख्खी शिवसेना संपवून टाकली, ते संपत राऊत म्हणजे संजय राऊत आहेत. संजय राऊतांनी उभाटा गटाचं अस्तित्व पार लयाला नेऊन टाकले. उद्धवजी ठाकरे यांची कारकीर्द संपवून टाकली. आदित्य ठाकरे यांचं करिअर सुरू होण्यापूर्वीच संपवण्याचं काम संजय राऊत यांनी केलंय. त्यामुळं कुणाला चंपतराय म्हणण्यापेक्षा आपण संपतराव राऊत आहोत. नाशिकमधील धुसफूस वाढते म्हटल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुद्धा थोडीशी नमती भूमिका घेतली. राष्ट्रवादीनं लावलेले बॅनर तातडीनं मागे घेतले. भुजबळांनी सुद्धा पालकमंत्री पदापेक्षा रस्त्याचा मुद्दा महत्वाचा असल्याचं सांगितलंय. 4-5 लोकांचा जो आहे मृत्यू झालाय, म्हणून जरा नाशिकमध्ये या संदर्भामध्ये बरंच काही बोललं जात आहे. पण याचा अर्थ जो आहे तेव्हा भुजबळ यांना पालकमंत्री करावा असं नाही, आहे त्यांच्याकडून व्यवस्थित काम करून घेणं हा मुद्दा आहे. आता ज्यांनी हे बोर्ड लावलेले आहेत, प्लेट्स लावलेले आहेत, त्यांच्याकडे जी नापसंती व्यक्त केलेली आहे आणि ताबडतोब ते प्लेस जे आहे माझ्या नावाचे ते काढायला सांगितलेले आहे. आता कितीही सारवासारव केली तरी नाशिकच्या खड्ड्यांचा मुद्दा राजकारणाच्या आखाड्यात गेलाय. आता गिरीश महाजनांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर महाजन सुद्धा त्याची परतफेड केल्याशिवाय राहणार नाहीत हे मात्र खरं. किरण गोटूर, जय महाराष्ट्र, नाशिक.